नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत की वाणूचं नियंत्रण कुठल्या पद्धतीनं केलं गेलं पाहिजे। मंडळी, मागच्या या 2-3 वर्षांमध्ये जे आहे वाणूचा प्रादुर्भाव पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत आहे। त्यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे। पूर्वी फक्त झाडांच्या बुडापर्यंतच राहायचे, आता झाडावर सुद्धा वाणू चढायला लागलेली आहेत। तर वाळूंचं जे नियंत्रण आहे हे वेळीच करणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर ते पिकांचं मोठं नुकसान करत आहेत। त्यामुळं मागच्या 2-3 वर्षांमध्ये जे आपण प्रयोग केले आणि जे आपण शेतकऱ्यांना शिफारस केलेला आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किस्ता GR जे आहे हे 5 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 5 किलो 10 किलो रेतीमध्ये घेऊन आपल्याला ब्रॉडकास्टिंग करायचे आहे, म्हणजे एका एकरामध्ये फेकून द्यायचं आहे। किंवा दुसरी गोष्ट जी आहे, गव्हाचा जो भरडा आहे, साधारणतः गव्हाचा भरडा 5 किलो गव्हाचा भरडा घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये रिहांश 250 ml ते सुद्धा आपण शेतांमध्ये फेकून देऊ शकता। दोन्हीपैकी एक उपाय करू शकता, तर निश्चितच तुम्हाला या वाणूंचं नियंत्रण मिळेल।